सनातन शास्त्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग आहे. म्हणजे बघा ना, एक छोटासा तणावपूर्ण ईमेल आपला अख्खा दिवस खराब करून टाकतो. किंवा एखादी चिंता रात्रभर झोपू देत नाही. आपण आपल्याच भावनांचे कैद झाल्यासारखं वाटतं, नाही का? तर आपल्या एका श्रोत्याने आम्हाला बृहदारण्यक उपनिषद, कठोपनिषद आणि श्रीमद भगवद गीता यांसारख्या ग्रंथांमधून काही संदर्भ पाठवले आहेत आणि एक प्रश्न विचारला आहे की ह्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? आणि गंमत म्हणजे हे ग्रंथ एक खूप वेगळा उपाय सांगतात. ते असं नाही म्हणत की भावनांवर नियंत्रण ठेवा. ते म्हणतात तुमची ओळखच बदला. कैदीपासून निरीक्षक होण्यापर्यंतचा हा प्रवास. चला तर मग या प्राचीन संकल्पनेत खोलवर जाऊया, जिला म्हणतात साक्षीभाव, आणि पाहूया की ही किल्ली आजच्या काळातली मानसिक कुलुपं उघडू शकते का. ठीक आहे, तर सुरुवात इथूनच करूया. साक्षीभाव हा शब्द ऐकायला खूप मोठा, खूप फिलॉसॉफिकल वाटतो. सोप्या भाषेत त्याचा अर्थ काय? माझ्या वाचनात एक नदीचं रूपक आलं होतं. की आपण सहसा नदीच्या प्रवाहात वाहत असतो, जिथे विचार आणि भावनांच्या लाटा आपल्याला कुठेही घेऊन जातात. आणि साक्षीभाव म्हणजे त्या नदीच्या काठावर येऊन शांतपणे उभं राहणं आणि त्या प्रवाहाकडे पाहणं. हे बरोबर आहे का? हो, ही सुरुवात करण्यासाठी एक खूप चांगली प्रतिमा आहे. पण यात एक महत्वाचा न्यूआन्स आहे. अच्छा. काठावर उभं राहणं म्हणजे प्रवाहापासून पूर्णपणे वेगळं होणं, अलिप्त होणं असं वाटू शकतं. साक्षीभाव यापेक्षा थोडा अधिक सूक्ष्म आहे. कल्पना करा की तुम्ही वाहत आहात, पण तुम्हाला जाणीव आहे की तुम्ही पाणी नाही, तुम्ही फक्त पाण्यात आहात. ओके. तुम्ही अनुभवाच्या मध्यभागी आहात, पण तुमची ओळख त्या अनुभवाशी एकरूप झालेली नाही. मी अनुभव घेत आहे या विचारातून माझ्या उपस्थितीत अनुभव घडत आहे या जाणीवेकडे जाण्याचा हा प्रवास आहे. माझ्या उपस्थितीत अनुभव घडत आहे हे खूपच वेगळं आहे. म्हणजे आपण करता नाही, तर एक प्रकारचं व्यासपीठ आहोत ज्यावर हे सगळं घडतंय. अगदी तसंच बृहदारण्यक उपनिषदात एक अतिशय गहन सूत्र आहे. द्रष्टा दृश्यस्य न दृष्टा. म्हणजे जो पाहणारा आहे त्याला पाहिलं जाऊ शकत नाही. विचार, भावना, जग हे सगळं दृश्य आहे, पण जो या सगळ्याला पाहतोय ती चेतना, तो द्रष्टा, तो या दृश्याचा भाग नाही. तो या सर्वांच्या पलीकडे आहे. हाच तो साक्षी. ऐकून असं वाटतं की आपण भावना शून्य व्हायचंय. जसं की आपण आपल्याच आयुष्याकडे एका काचेच्या भिंतीआड बसून पाहतोय. जर मी दुःखात पूर्णपणे बुडणार नाही, तर मी ते खरंच अनुभवते का? किंवा जर मी प्रेमात पूर्णपणे वाहून जाणार नाही, तर ते खरं प्रेम आहे का? असं वाटतंय की आपण जीवनापासून एक पाऊल मागे घेत आहोत. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हाच सर्वात मोठा गैरसमज आहे. अच्छा. साक्षीभाव म्हणजे भावनिक बधिरता नाही. याला आपण असं म्हणू शकतो की भावनेच्या लाटेवर स्वार होणं, पण लाटेत बुडून न जाणं. ओके. आपण त्या अनुभवाच्या अगदी जवळ असतो, त्याला पूर्णपणे स्पर्श करतो, पण आपली ओळख त्या लाटेसोबत वाहून जाऊ देत नाही. जवळीक आहे, पण विरघळणं नाही. खरं तर तुम्ही प्रेम अधिक खोलवर अनुभवता, कारण त्यात असुरक्षितता किंवा गमावण्याची भीती मिसळलेली नसते. आणि दुःखही पूर्णपणे अनुभवता, पण ते तुम्हाला कायमचं जकडून ठेवत नाही. ठीक आहे, हे तात्विकदृष्ट्या पटतंय. पण प्रत्यक्ष जीवनात हे कसं दिसतं? समजा मला खूप राग आला आहे. सामान्यतः मी म्हणते, मी रागावले आहे. इथे मी आणि राग एकच झाले आहेत. साक्षीभावात हे वाक्य कसं बदलेल? तिथेच तो सूक्ष्म पण क्रांतिकारी बदल घडतो. मी रागावलो आहे ऐवजी आतून एक जाणीव निर्माण होते, माझ्या आत रागाची ऊर्जा निर्माण झाली आहे. किंवा शरीरात आणि मनात रागाची संवेदना जाणवत आहे. बघा, इथे मी त्या रागातून वेगळा झाला. तो राग पाहतोय, पण तो स्वतः राग झालेला नाहीये. तुमच्यात आणि तुमच्या भावनेत एक लहानसं अंतर निर्माण होतं आणि त्या अंतरातच स्वातंत्र्य आहे. म्हणजे हा एक प्रकारचा मानसिक खेळ आहे का, स्वतःला वेगळं समजण्याचा? नाही, हा मानसिक खेळ नाही. ही वास्तवाची अधिक स्पष्ट जाणीव आहे. गीतेच्या 13व्या अध्यायात म्हटलंय की शरीरात राहूनही आत्मा कोणतीही कृती करत नाही किंवा त्यात लिप्त होत नाही. हे जरा विचित्र वाटतंय, कहला आहे का? मग काम कोण करतं? याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे सूर्य. सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीवर सगळं काही घडतं. झाडं वाढतात, लोक काम करतात, पण सूर्य स्वतः येऊन झाड वाढवत नाही. तो फक्त उपस्थित असतो. बरोबर. आत्मा किंवा तो साक्षी त्या सूर्यासारखा आहे.
त्याच्या केवळ उपस्थितीमुळे शरीर आणि मन काम करतात, पण तो स्वतः त्यात गुंतत नाही. ही जाणीव म्हणजे साक्षीभाव. हे सगळं ऐकायला खूप छान आणि तात्विक वाटतंय. पण खरं सांगायचं तर उद्या सकाळी ऑफिसमध्ये वाद झाला किंवा लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा त्रास झाला, तर हा साक्षीभाव माझ्या काय कामाला येणार? याचा रोजच्या जगण्याशी काही संबंध आहे की ही फक्त एक मोठी फिलॉसॉफी आहे? नाही, याचा संबंध थेट रोजच्या जगण्याशीच आहे. आपण ऑफिसचं उदाहरण घेऊ. समजा तुमच्या बॉसने तुमच्यावर टीका केली. सामान्यतः काय होतं? ते शब्द थेट हृदयाला लागतात. अहंकार दुखावतो आणि आपण लगेच डिफेन्सिव्ह होतो किंवा मनातल्या मनात कुढत बसतो. हो, बरोबर. काय होतं? ते शब्द कानावर पडतात. तुम्हाला समजतं की टीका झालीये. मनात प्रतिक्रियेची एक लाट उसळते. पण तुम्ही ती लाट पाहता, तुम्ही ती लाट बनत नाही. अच्छा. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक प्रतिसाद देऊ शकता. केवळ प्रतिक्षिप्त क्रिया नाही. ओके, ही टीका माझ्या कामावर आहे, माझ्या अस्तित्वावर नाही. ही क्लॅरिटी येते. आणि कामाच्या ठिकाणी होणारा बर्नआउट किंवा थकवा, त्याचा याच्याशी काही संबंध आहे? खूप खोल संबंध आहे. आपण असं समजतो की प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे अधिक लक्ष आणि अधिक प्रयत्न. पण खरा अडथळा म्हणजे अंतर्गत संघर्ष. म्हणजे? आपण काम करत असताना डेडलाईनची चिंता, अपयशाची भीती, इतरांशी तुलना, यात प्रचंड मानसिक ऊर्जा वाया घालवतो. साक्षीभाव तुम्हाला जास्त कष्ट करायला लावत नाही. तो हा अंतर्गत संघर्ष काढून टाकतो. मी हे काम करतोय या भावनेपेक्षा काम घडत आहे ही भावना प्रबळ असते. अच्छा. याचा परिणाम केवळ सहज कृती नाही, तर त्या प्रचंड मानसिक ऊर्जेची बचत आहे जी आपण नकळतपणे वाया घालवत होतो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा जास्त असतो, जो या अनावश्यक संघर्षातून येतो. आणि सुखदुःखाबद्दल काय? गीतेत म्हटलंय की सुखदुःख येतात आणि जातात, त्यांना सहन कर. पण हे सहन करणं म्हणजे दात ओठ खाऊन सहन करणं आहे का? नाही, अजिबात नाही. गीतेतला तो श्लोक म्हणतो की हे इंद्रियांचे स्पर्श आहेत, ते येतात आणि जातात, त्यांना सहन कर. पण इथला तितिक्षा म्हणजे सहनशीलता ही उदासीनतेतून किंवा हतबलतेतून येत नाही. मग ती समजुतीतून येते. जसं आपल्याला माहीत आहे की ढग येतात आणि जातात, तसंच सुख आणि दुःख या मानसिक अवस्था आहेत, त्या येतात आणि जातात. मी ढग नाही, मी आकाश आहे, ज्यात हे ढग येतात आणि जातात. ही समजच खरी शक्ती आहे. पण याचा अर्थ असा की आपण निष्क्रिय व्हायचं? जर सगळं काही आपोआप घडत असेल आणि मी करता नाही ही भावना असेल, तर मग कृती कशी करायची? निर्णय कसे घ्यायचे? याचं उत्तम उदाहरण म्हणून राजा जनकाचं नाव घेतलं जातं. पण एक राजा जो एवढं मोठं राज्य चालवतो, तो अकर्ता कसा असू शकतो? हाच तो कर्ता भाव किंवा डुअरशिपचा मुद्दा आहे. साक्षीभाव म्हणजे निष्क्रिय होणे नव्हे. राजा जनक याचं उत्तम उदाहरण आहेत. ते राज्याचा सगळा कारभार पाहत होते, निर्णय घेत होते, युद्धही लढत होते. बरं. पण ते हे सगळं करत असताना आतून अलिप्त होते. त्यांची कृती तणावमुक्त होती, कारण त्यांना फळाची आसक्ती नव्हती आणि मी हे करतोय हा अहंकार नव्हता. ओके. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात हेच सांगितलं आहे की सर्व कर्म प्रकृतीच्या गुणांद्वारे केले जातात, पण अहंकारामुळे भ्रमित झालेला आत्मा मी करता आहे असं मानतो. साक्षीभावात हा कर्तेपणाचा भ्रम हळूहळू नाहीसा होतो आणि मग कृती अधिक नैसर्गिक आणि प्रभावी होते, कारण ती अहंकाराच्या ओझ्याखाली दबलेली नसते. पण यात एक मोठा विरोधाभास आहे असं मला वाटतं. जर मी किंवा अहंकारच बाजूला ठेवायचा असेल, तर साक्षीभावचा सराव कोण करणार? ज्या क्षणी मी म्हणते की मी साक्षीभावचा सराव करतेय, त्या क्षणी तो मी म्हणजेच अहंकार करता बनतो. मग यातून बाहेर कसं पडायचं? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे आणि इथेच या संकल्पनेतून सौंदर्य आहे. तुम्ही साक्षीभावाचा सराव करू शकत नाही. करू शकत नाही. नाही. तुम्ही साक्षी बनू शकत नाही, कारण तुम्ही मुळात साक्षीच आहात. अच्छा. ही काहीतरी मिळवण्याची गोष्ट नाही, तर आपण जे आधीपासून आहोत ते आठवण्याची किंवा ओळखण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण काहीतरी बनण्याचा, नियंत्रण करण्याचा, स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न सोडून देतो, तेव्हा जे उरतं ती शांत पाहणारी चेतना, तोच साक्षीभाव आहे. तो प्रयत्नांच्या अनुपस्थितीत प्रकट होतो. म्हणजे आपण साक्षी बनत नाही, आपल्याला फक्त हे जाणवतं की आपण नेहमीच साक्षी होतो. अगदी बरोबर. कठोपनिषद म्हणतं, नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम. तो अनित्यांमध्ये नित्य आहे, चेतनांमध्ये चेतना आहे. तो एकच आहे जो सर्व बदल पाहतो पण स्वतः कधीही बदलत नाही. विचार बदलतात, भावना बदलतात, शरीर बदलतं, आयुष्य बदलतं.
पण जो या सगळ्या बदलाला जाणतो तो कधीही बदलत नाही. ही केवळ एक कल्पना नाही, तर एक सखोल जाणीव आहे जी हळूहळू उलगडते. तर मग ह्या सगळ्या चर्चेचं सार काय निघतं? याचा अर्थ असा नाही की आपण निष्क्रिय होतो किंवा जबाबदाऱ्या टाळतो. आपण जीवन जगतो, निर्णय घेतो, प्रेम करतो, प्रसंगी संघर्षही करतो. पण आता जीवन आपल्यावर मालकी गाजवत नाही. बरोबर. जीवन आपल्यासोबत घडण्याऐवजी आपल्या आत घडतं. तुम्ही वादळात सापडलेले जहाज नसता, तर ते अथांग आकाश असता, ज्याच्या खाली वादळ येतं आणि निघून जातं. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. साक्षीभाव म्हणजे जीवनाकडे पाठ फिरवणे नाही, तर जीवनाला अधिक पूर्णपणे, अधिक निर्भयपणे स्वीकारणे. हा निष्क्रिय होण्याचा मार्ग नाही, तर कृतीमध्ये खरे स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग आहे. जीवनातील घटनांचा मालक न बनता त्याचा पूर्ण आणि सखोल अनुभव घेणे. जाता जाता एक विचार सोडून जातो. तो न बदलणारा साक्षी जर नेहमीच उपस्थित असेल, तर तो मी नाही. तो लिंग, वय, नाव किंवा कथेच्या पलीकडे आहे. मग प्रश्न असा आहे की आपण आपलं आयुष्य ज्या मीच्या दृष्टिकोनातून जगतो, तो मी नक्की कोण आहे? तो विचारांचा आणि आठवणींचा एक संग्रह आहे का, जो सतत बदलत राहतो? आणि जर आपण तो बदलणारा मी नाही, तर मग आपण कोण आहोत? जर या संवादाने तुम्हाला क्षणभर शांतता दिली असेल, तर ही शांतता इतरांसोबत नक्की शेअर करा. या भागाला लाईक करा. ज्ञानाचा हा प्रवाह आमच्यासोबत पाहत राहण्यासाठी सनातन शास्त्राला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला सांगा की तुमच्या आयुष्यात तुम्हाला साक्षी असल्याचा अनुभव कधी येतो. भेटूया पुढच्या भागात.